धन्यवाद, शतशः धन्यवाद. आमच्या जिल्ह्याचं शिक्षण विभागाचं समर्थ नेतृत्व या ठिकाणी उपस्थित राहिले. तालुक्याचं समर्थ नेतृत्व आणि महाराष्ट्रात एकच असं नाव आहे की ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र असो की कोणतेही क्षेत्र असो रोखोक विचार व्यक्त करणारे माननीय राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्रात आहे. आणि मराठी माणसाला कसा न्याय दिला पाहिजे, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक नेता या महाराष्ट्रात आहे ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. आणि त्यांच्या अभिमानाची गोष्ट आहे. मी या ठिकाणी जास्त बोलत नाही, वक्तव्य खूप आहे. मी पुन्हा एकदा माननीय धन्यवाद. थोडा साऊंड कमी कर भैया. ही सगळी स्वागत झाली, परंतु ज्या प्रशालेमध्ये माझ्यासाठी जेवढा मोठा दिवस आहे त्याच्यापेक्षा जास्त माझ्या आईसाठी आहे. कारण मी एका शाळेचं उद्घाटन करतोय. कारण शाळेचे दिवस ते एका शाळेचं उद्घाटन हा प्रवास फक्त मी आणि माझ्या आईने बघितलाय आणि तो तिच्यासाठी खूप भीषण होता. मला एक प्रसंग आठवतो. पुढच्या दिवशी परीक्षा होती आणि आई आई असते, अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. बोलो कसला? बोलू तुला माहित नाही उद्या परीक्षा आहे? बोलो माहित आहे, चल पुस्तक दे. पुस्तक दिलं, सोप्यावर मी वाचत बसलेलो आणि डोळा लागला. आता रूम मधनं कपडे वाळत घालायला जायचं मार्ग माझ्या रूम मधनं होता. माझा डोळा लागलेला. माझे डोळे उघडले तेव्हा आई समोर बादली घेऊन हातात. तुम्हाला कळणार नाही, तुम्ही हुशार असता हो, मुलांचा प्रॉब्लेम आहे. पण आपण थोडी बोलणार की झोप लागली. मी बोललो आई बाहेर करत होतो. उत्तर आहे बाहेर करत होतो. तर आई बोलली मी 15 मिनिटापासून उभी आहे, तू काय अख्खं पुस्तक बाहेर करतोय का? त्याच्यानंतर असे अनेक प्रसंग येऊन गेले. पण आजचा दिवस हे जे व्हिडिओज करतायत हे प्लीज माझ्या आईला पाठवा, तिला आनंद होईल. मुलांना तर खूप खूप शुभेच्छाच. आणि ह्या शाळेतून निघून महाराष्ट्राचं नाव आणि देशाचं नाव तुम्ही जगापर्यंत पोहोचाल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मला असं वाटतं बोलणं मात्र जसं प्रकाशजींनी सांगितलं की कमी बोलतात म्हणूनच प्रेमविवाह झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आज खऱ्या अर्थानं मुलांचा अगदी सुंदर असा दिवस आहे. मी आभार प्रदर्शन करण्यासाठी प्रशांत झिवडे यांना या ठिकाणी